नमस्कार मित्रांनो, तुमचं आधार कार्ड हरवलं आहे का? तुम्हाला तुमचं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे का? ते पण OTP न देता हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर वरती यायचं आहे. इथं आल्यानंतर आधार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. फक्त आधार कार्डच टाका. पहिलं ॲप्लिकेशन आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता लोगो. तर हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जे परमिशन मागल परमिशन द्यायची आहे. परमिशन दिल्यावर तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे. स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचा आधार कार्ड डाउनलोड करायचा आहे त्याचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं टर्म अँड कंडिशन येतात. आय ॲग्री याच्यावरती क्लिक करून प्रोसेस करायचं आहे. केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये कुठलं पण सिम कार्ड असू द्या, तुमच्या आधार कार्डला लिंक जरी नसलं तरी चालेल, पण एक सिम कार्ड तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं पण सिम कार्ड सिलेक्ट करू शकता. सेंड SMS वरती क्लिक करायचं आहे. सेंड SMS वरती क्लिक केल्यानंतर असा पॉपअप येतो. सेंड वरती क्लिक करायचं आहे. सेंड केल्यानंतर असं व्हेरिफिकेशन होतं. तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होतं. थोडासा वेट करायचा आहे. मोबाईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन वरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर ज्याचे आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे तुम्हाला त्याचं इथं फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुम्ही जर चष्मा लावला असाल तर चष्मा काढून टाकायचा आहे आणि इनिशियली फेस ऑथेंटिकेशन वरती क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला इथं असं तुमचे जे डोळे आहेत ते ब्लिंक करायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन केल्यानंतर प्रोसीड करायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला असा 6 डिजिटचा पिन तयार करावा लागतो. पिन झाल्यानंतर स्केप गाईड असं येतं, ह्याला स्केप करून घ्यायचं आहे. मग तुमच्या इथे पूर्ण डिटेल्स दिसणार आहे. मग तुम्हाला इथं शेअर ID वरती क्लिक करायचं आहे. शेअर ID वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड आधार याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोड आधार याच्यावरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू असा ऑप्शन येतो. कंटिन्यू वरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे. आधार कार्ड डाउनलोड झाल्यानंतर तो पासवर्ड प्रोटेक्टेड असतो. मग तुम्हाला तुमचे नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटल लेटरमध्ये तिथं टाकायचं आहे आणि तुमची जन्मतारीख म्हणजे काय टाकायचं आहे, तुम्ही ज्या इसवी सनमध्ये जन्मलात ते इथं टाकायचं आहे. इसवी सनच टाकायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे, ते पण विदाऊट OTP. जर चॅनेलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन. नमस्कार.